नमस्कार. आज शिकणार आहोत 5 ते 5 डॉटची रांगोळी. खूपच सुंदर आणि कलरफुल रांगोळी. पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल. सोप्यात सोपी पद्धत आहे. कोणालाही अशी सोप्यात सोपी रांगोळी. 3 ठिपक्याला आपण रेष जोडून घ्यायची आहे आणि इथूनही आपण रेष जोडून घेऊया. अशा पद्धतीने हे बघा, इथूनही आणि इथूनही आपण रेष जोडून घेणार आहोत. सेम त्या पद्धतीने इथंही आपल्याला 3 डॉटमध्ये रेष जोडून घ्यायची आहे. इथूनही बघा, इथून अशी रेष जोडायची आणि इथूनही आपण रेष जोडून घेणार आहोत. खूपच सोपी आणि सुंदर रांगोळी आहे. सेम त्या पद्धतीने इथेही जोडून घेणार आहोत. वरती ठिपक्याला व आजूबाजूच्या ठिपक्याला आपण रेषा जोडून घ्यायच्या आहेत. सोप्यात सोपी रांगोळी. ज्याला येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे. इथंही आपण 3 डॉटमध्ये रेष जोडून वरती आणि खालचे जे 2 डॉट आहेत त्यालाही रेष जोडून घेणार आहोत. अशा पद्धतीने सोप्यात सोपी कलरफुल रांगोळी आहे. असं गोल आपण आकार द्यायचा आहे आपल्याला रेषांना. म्हणजे इथूनही तशाच सेम त्या पद्धतीने आपल्याला गोल आकार द्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने इथूनही गोल आपल्याला करून घ्यायचं आहे. खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी. नक्की ट्राय करा. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला कलर भरून घ्यायचा आहे. कलर कॉम्बिनेशनही मी दाखवलेले आहे या व्हिडिओमध्ये, की विरुद्ध कलर कसे भरायचे व कलर कसे भरायचे. हे बघा, आपण कडेने पहिले आधी कलर भरून घ्यायचा. हाफ कलर आपण भरून घेणार आहोत. अशा पद्धतीने खूपच सोपी आणि सुंदर रांगोळी आहे. खालच्या भागापासून आपल्याला ही हाफ कलर भरून घ्यायचा. अशा पद्धतीने हे बघा, अशा रेषेमध्ये वरती डिझाईन काढायची आपल्याला. खूपच सोपी आणि सुंदर रांगोळी आहे. ज्याला येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे. नंतर आपल्याला मी ऑरेंज कलर टाकला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला छोटे छोटे डॉट टाकून घ्यायचे. अशा पद्धतीने सोप्यात सोपी रांगोळी. आणि मधून एक रेष ओढून पुढं थोडासा डार्क आपल्याला डॉट पाडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बोटाने पंच करून त्याच्यातही आपण व्हाईट कलर टाकून घेणार आहोत. तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता. सेम त्या पद्धतीने इथंही आपण भरून घेणार आहोत कलर. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी शिकायची आहे. इंस्टाग्रामवर पण माझी ID आहे ज्वेल रंगोली. नक्की ट्राय करा. मी भरपूर शिकवण्याचे व्हिडिओ आणणार आहे, म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसे वाटले व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत. अशा पद्धतीने सेम त्या पद्धतीने इथंही आपण करून घेतलेलं आहे. मध्ये आपण पिवळा कलरने रेष ओढून पुढे थोडा डार्क डॉट वाढून बोटाने पंच करून घेणार आहोत. अशा पद्धतीने मध्ये आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचा आहे. खूपच कलरफुल आणि कलर कॉम्बिनेशन मी दाखवलेलं आहे की विरुद्ध कलर कसे भरायचे. बघा, अशा पद्धतीने हाफ कलर आपण भरून घ्यायचा आहे. खालून आपल्याला ब्लू कलर किंवा तुमचा आवडता विरुद्ध कलर भरायचा आहे. अशा पद्धतीने बघा, व्यवस्थित आपल्याला कलर भरून घ्यायचा आहे. सोप्यात सोपी रांगोळी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. बोटाने थोडं पंच केल्यानंतर गोल आकार होतो. मग व्हाईट कलर टाकून घ्यायचा आपल्याला. इथंही आपण सेम त्या पद्धतीने करून घेणार आहोत. कलर कसा भरायचा व कलर कॉम्बिनेशनही दाखवलं आहे मी. अशा पद्धतीने
मध्ये आपले डॉट आहे त्याच्यामध्येही मी कलर भरून घेणार आहे. अशा पद्धतीने मी जांभळा कलर टाकून घेतलेला आहे. इथूनही आपण डॉटपासून डिझाईन काढून घेणार आहोत. अशी मधून पानाचा आकार देऊन मध्येही छोटंसं असं पानाचा आकार द्यायचा आहे आपल्याला. चारही बाजूने आपल्याला सेम त्या पद्धतीने डिझाईन काढून घ्यायची आहे. व्हिडिओ पूर्ण बघत जा म्हणजे कळेल, कारण मी भरपूर शिकवण्याचे व्हिडिओ आणले. नक्की ट्राय करा. डॉट कसे पाडायचे, चुटकी कशी धरायची व डबल रेषा रांगोळी कशी पाडायची, भरपूर व्हिडिओ आहेत माझे शिकवण्याचे. नक्की ट्राय करा. अशा पद्धतीने आपल्याला चारी बाजूने अशी डिझाईन काढून घेतली आहे. छोटे छोटे दोन डॉट पाडायचे आपल्याला डिझाईनच्या मधून. अशा पद्धतीने बघा, इथंही आपण छोटे छोटे डॉट टाकून घेणार आहोत. इथं आपल्याला मोठा असा पानाचा आकार तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहे. हे बघा, क्रॉस बाजूनेही आपल्याला रेषा ओढायचा आहे म्हणजे चौकोन आकार तयार होतो मध्ये. आजूबाजूने चुटकीने छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचे आहेत आपल्याला पानाच्या. हे बघा, सेम त्या पद्धतीने आपण चारही बाजूला तसंच करणार आहोत. सेम डिझाईन. दिसायला कठीण वाटते पण खूपच सोपी रांगोळी, कलरफुल. इथंही आपण छोटे छोटे डॉट पाडून घेणार आहोत. चुटकीने डॉट कसे पाडायचे तोही व्हिडिओ आहे, नक्की ट्राय करा. हे बघा, अशा पद्धतीने चारही बाजूला आपल्याला पानाचा आकार देऊ बाहेर चुटकीने डॉट पाडून घ्यायचे. खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी. पूर्ण व्हिडिओ बघत जा म्हणजे कळेल. इथून आपल्याला सुंदर असं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला बोटाने असं सरकवून डिझाईन करायची. एकदम सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ शिकवण्याची पद्धत. आणि आपल्याला आजूबाजू चारी बाजूने डॉट पाडून घ्यायचे आहे आणि बोटाने गोल करून त्याच्यामध्ये आपल्याला विरुद्ध कलर टाकून घ्यायचा आहे. ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. अशा पद्धतीने हे बघा, इथंही आपण छोटे छोटे डॉट पाडून घेणार आहोत. इथंही आपण चुटकीने व्हाईट डॉट पाडून घेणार आहोत. नक्की ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा म्हणजे कळेल. अशा पद्धतीने